नमस्कार मंडळी. आज आपल्याला IPL 2026मध्ये एक जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळणार आहे, जो की होणार डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर बँगलोर आणि धडाकेबाज गुजरात टायटन्स यांच्या दरम्यान. हा मुकाबला किंग कोहली वर्सेस प्रिन्स शुभमन गिल असा पण म्हणता येईल. आणि हे क्वालिफायर 1 राहणार आहे आणि याच्यातून या सामना जिंकणारा संघ डायरेक्ट फायनलमध्ये त्याची एंट्री होणार. आणि हा सामना धरमशाळेच्या मैदानावर खेळला जाईल आणि हा सामना हारणाऱ्या टीमला पुन्हा एक चान्स मिळेल आणि ती टीम क्वालिफायर 2मध्ये खेळेल आणि फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल. टीमच्याबद्दल बोलायचं झालं तर RCBची टीम जबरदस्त खेळ करत आलेली आहे. लीग मॅचेसमध्ये आपण बघितलं, विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने या सीझनमध्ये पुन्हा एकदा 550पेक्षा जास्त धावा काढल्या. त्यांची बॉलिंग जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भुवनेश्वर कुमार, भुवी आणि हेझलवूड हे दोघी पण आपल्या अनुभवाचा फायदा घेत जबरदस्त लाईन अँड लेंथ पकडून बॉलिंग करत आहे आणि त्यांना बाकीचे बॉलर्स साथ देत आहे आणि त्यांची मिडल ऑर्डरचे बॅटर्स पण जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. देवदत्त पड्डीकल झाला, जो की आपला डोमेस्टिक फॉर्म कॅरी करून IPLमध्ये धडाकेबाज बॅटिंग करत आहे. रजत पाटीदार, जो की मागच्या 2-3 सामन्यामध्ये थोडा अडखडताना दिसला, पण व्यंकटेश अय्यर ची वापसी RCBच्या प्लेइंग 11मध्ये झाली आणि तो पण आपला नॅचरल अटॅकिंग खेळ खेळताना दिसत आहे. फिल सॉल्टचं स्क्वॉडमध्ये पुनरागमन झालं आहे, पण या सामन्यामध्ये तो खेळतो की नाही हे बघायला पाहिजे. तो फुल्ली फिट आहे की नाही, मॅच फिट आहे की नाही, याच्याबद्दल अजून कन्फर्मेशन आलं नाही. फिल सॉल्ट जर आला तर RCBला बहुतेक त्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये चेंज करावं लागेल. आणि धरमशाळेची बॅटिंग पाहता धरमशाळेच्या मैदानाची पिच पाहता आपल्याला माहिती आहे मागच्या सामन्यामध्ये फास्ट बॉलर्सला हेल्प केली. तर बहुतेक जेकब डफीला खेळवण्याचं RCBचं मॅनेजमेंट विचार करेल आणि बहुतेक सुयश शर्माच्या जागी त्याला खेळवण्यात येईल. आणि तो जर खेळला तर बहुतेक रोमारिया शेपर्डच्या जागी तो खेळेल आणि टीम कॉम्बिनेशन काय होईल याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल, कारण की स्पिनला इथे एवढं मदत मिळत नाही. तर नक्कीच एक टेम्पटेशन राहील RCBच्या मॅनेजमेंटला जेकब डफी आणि भुवी आणि हेझलवूड यांचं कॉम्बिनेशन ट्राय करायला. ते नक्कीच प्रयत्न करेल. गुजरातच्या टीमबद्दल बोलायचं झालं तर गुजरातच्या टीमची सुरुवात एवढी खास झाली नव्हती, पण नंतर त्यांनी कॅचअप केलं. सगळे बॅटर्स फॉर्ममध्ये आहे, खास करून त्यांचे टॉप 3. सुरुवातीला शुभमन गिल आणि साई सुदर्शन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, चांगली सुरुवात ते देत आहे. आणि वन डाऊन जॉस बटलर आणि मग मिडल ऑर्डरमध्ये आपल्याला माहिती आहे वॉशिंग्टन आहे, तेवती आहे, हे पण चांगल्या टचमध्ये दिसत आहे. आपण बोलत आहोत की मागच्या काही व्हिडिओमध्ये पण बोललो की गुजरातची टीम त्यांच्या टॉप टीम बॅटर्सवरती जास्त रिलाय करते, पण ते टॉप 3 बॅटर्स त्यांना सगळ्या मॅचेस जिंकून देत आहे. तर RCBचे बॉलर्सच्या लक्षात ही गोष्ट असेल की 3 बॅटर्सना आउट करा आणि सामना खिशात घाला. तर आपण बघूया गुजरातचे बॅटर्स कसे टॅकल करेल RCBची बॉलिंग. आणि गुजरातची बॉलिंग पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आपण बघितलं रबाडा, सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि जेसन होल्डर हे खास करून रबाडा आणि सिराजची जोडी ही IPL ही पॉवर प्लेमध्येच बाकीच्या समोरच्या टीमला पॉवर प्लेमध्येच विकेट्स घेऊन त्यांचे कंबर्ड मोडतं आणि बघितलं की ते 6 ओव्हर्स कंप्लीट केले त्यांनी 14पैकी 7 मॅचेसमध्ये. तर की बॅटल आपल्याला बघायला मिळेल RCBचे बॅटर्स आणि गुजरातचे बॉलर्स. याच्यामध्ये रबाडा वर्सेस कोहली आणि गिल वर्सेस हेझलवूड हे मला वाटते एक मॅच डिफायनिंग बॅटल राहील. RCB गुजरातच्या टीममध्ये काही चेंजेस करण्याचं वाव नाही आहे, सगळी टीम सेट आहे. चांगलं कॉम्बिनेशन त्यांचं जमलं आहे. मला वाटते गुजरातसाठी राशिद खान एक चांगला ट्रम्प कार्ड ठरू शकतो. जसं की आपण बोललो की ही पिच
फास्ट बॉलरसाठी इथे जास्त मदत आहे, पण राशिद खान त्याचा अनुभव वापरून आर सी बीच्या मिडल ऑर्डर्स बॅट्समनना तो थोडा आपल्या फिरकीमध्ये अडकू शकतो. हे एक आपल्याला लक्षात इथे मला वाटते एक सामना फिरू शकतो गुजरातच्या बाजूने. अ, तर एक चांगला सामना पाहायला मिळेल आणि नेक टू नेक सामना पाहायला मिळेल. पण थोडंसं इथे मला वाटते बँगलोरच्या टीमला आर सी बीला एक थोडंसं एज जास्त आहे, कारण की त्यांच्याकडे थोडा अनुभव आहे आणि विराट कोहलीचा अनुभव आणि बाकी बॉलिंगमध्ये भुवी आणि हेझलवूड, तर थोडंसं त्यांना एज जास्त आहे. पण क्रिकेटमध्ये आपल्याला माहीत आहे, ज्या दिवशी ती टीम चांगली कामगिरी करेल तीच टीम जिंकू शकेल. तर बघूया आजच्या सामन्यामध्ये काय निकाल होईल. तर अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट ॲनालिसिससाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.